हाय फ्रेंड्स. तर काल आपण ITA प्रिन्सिपलचा फर्स्ट टॉपिक स्टार्ट केला आहे, जनरल एज्युकेशन. तर त्या रिलेटेड आज आपण MCQ बघणार आहे, त्याच्यातील इम्पॉर्टंट जे की आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट असतील असे MCQ आपण आज डिस्कस करणार आहे. तर आज आपण सेकंड लेक्चरला स्टार्ट करूया. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे. काल आपण 10 क्वेश्चन कंप्लीट केले आहेत, सो आता हा 11 क्वेश्चन आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन इज. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन इज. ऑप्शन आहेत हायर लिटरसी रेट, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, इक्वॅलिटी इन एज्युकेशनल ॲक्सेस, ओनली व्हेकेशनल ट्रेनिंग. तर बघा, विचार करून आन्सर द्या. याचं राईट आन्सर काय असेल? सर्वत्र प्राथमिक शिक्षणाचं उद्दिष्ट काय असेल यापैकी? तर जसं की काल आपण डिस्कस केलं आहे लेक्चरमध्ये, याचं राईट आन्सर काय आहे? इक्वॅलिटी इन एज्युकेशनल ॲक्सेस. सो नेक्स्ट क्वेश्चन. द टर्म human resource development in education mainly refers to. The term human resource development in education mainly refers to. फर्स्ट ऑप्शन काय आहे? डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. सेकंड ऑप्शन आहे डेव्हलपमेंट ऑफ पीपल स्किल्स, नॉलेज अँड ॲबिलिटीज. थर्ड ऑप्शन आहे डेव्हलपमेंट ऑफ मशीन्स. फोर्थ ऑप्शन आहे डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीज. HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. मानवी संसाधन विकास कशाशी संबंधित आहे? तर याचं राईट आन्सर काय असेल? डेव्हलपमेंट ऑफ पीपल्स स्किल्स, नॉलेज अँड ॲबिलिटीज. बघा, लोकांचं कौशल्य, ज्ञान आणि क्षमता विकसित करणे. शिक्षणाद्वारे काय होतं? तर ज्ञान, कौशल्य, कार्यक्षमता वाढते आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो? आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी होतो. राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन विच इयर वॉज द सेकंडरी एज्युकेशन कमिशन एस्टॅब्लिश्ड. तर याचं ऑप्शन काय आहेत बघा. फर्स्ट ऑप्शन आहे 1948, 1952, 1964, 1986. आपण हे ॲक्च्युली बघितलं नाही आहे, सो सगळ्यांनी राईट डाऊन करून ठेवा की याचं राईट आन्सर काय आहे? 1952. सेकंडरी एज्युकेशन कमिशन कधी स्थापन झाली? तर 1952. आणि या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? लक्ष्मण स्वामी मुदालियर. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? लक्ष्मण स्वामी मुदालियर. आणि या कमिशनचा उद्देश काय होता? की जे प्राथमिक शिक्षण आहे त्याचा दर्जा सुधारायचा आणि जे व्यावसायिक शिक्षण आहे त्याला चालना द्यायची. हे या कमिशनचं उद्दिष्ट होतं. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच कमिशन इज नोन फॉर रेकमेंडिंग द एस्टॅब्लिशमेंट ऑफ UGC. UGC म्हणजे काय? युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. तर आपण जसं की काल मी तुम्हाला बोलली होती की आपण जे पॉईंट आहेत ते इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस केले आहेत आणि आपला मेनली फोकस कशावर राहणार आहे? MCQ क्वेश्चनमध्ये. जे काही इम्पॉर्टंट त्या पॉईंट्स रिलेटेड क्वेश्चन कसे येतात हे आपण MCQ थ्रू डिस्कस करणार आहे. तर आपण काल UGC बघितलं नव्हतं लेक्चरमध्ये, तर UGCबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. UGC म्हणजे काय? युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन.
आणि ही कोणी हे केलं होतं तर राधाकृष्णन कमिशननं रेकमेंड केलं होतं UGC. याचा मुख्य उद्देश काय होतं की विद्यापीठ शिक्षण जे आहे त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करायची आणि जे उच्च शिक्षण आहे त्याच्या अनुदानासाठी शिफारस केली होती या कमिशननं. आणि या शिफारसीवरून 1953मध्ये UGCची स्थापना झाली. 1953 हे राईट डाऊन करून ठेवा फ्रेंड्स की UGCची स्थापना कधी झाली, 1953. आणि कोणी हे केलं होतं की शिफारस केली होती, राधाकृष्णन कमिशननं शिफारस केली होती. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स राईट टू एज्युकेशन? RTE. काल आपण हे लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ऑप्शन आहे आर्टिकल 14, आर्टिकल 21A, आर्टिकल 19, आर्टिकल 46. चला काय वाटतंय कोणतं राईट आन्सर आहे? राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क. तर याचा राईट आन्सर काय आहे? आर्टिकल 21A. आणि याच्यामध्ये मी काल पण सांगितलं होतं की आर्टिकल 20A राईट टू एज्युकेशनमध्ये काय केलं गेलं तर 6 ते 14 वर्षामधील जे मुलं आहेत त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळण्याचा अधिकार दिला गेला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. Which education stage builds the foundation of reading, writing and arithmetic? ऑप्शन आहे प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी, हायर एज्युकेशन. कोणते शिक्षण आहे ज्याच्यामध्ये रीडिंग, रायटिंग, अरिथमॅटिक हे फाउंडेशन केलं जातं, याची पायाभरणी केली जाते? कोणत्या स्टेजमध्ये केलं जातं? कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला आहे पॉईंट. तर याचं राईट आन्सर काय असेल? प्रायमरी, प्राथमिक शिक्षण. याला काय म्हणतात? फाउंडेशन स्टेज ऑफ लर्निंग. फाउंडेशन स्टेज ऑफ लर्निंग. ओके. सो नेक्स्ट, NEP National Education Policy 2020 focuses on which of the following major aspects? फर्स्ट ऑप्शन आहे रोट लर्निंग, सेकंड ऑप्शन आहे क्रिटिकल थिंकिंग अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट, थर्ड ऑप्शन आहे लिमिटिंग हायर एज्युकेशन, फोर्थ ऑप्शन आहे नॅरो स्पेशलायझेशन अर्ली. तर याचं बरोबर उत्तर काय असेल? NEP 2020मध्ये कशावर फोकस केला गेला, कशावर भर दिला गेला? कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे क्रिटिकल थिंकिंग अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट. क्रिटिकल थिंकिंग अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास विचार. तर NEP 2020मध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट मी काय सांगितलं होतं, कोणतं स्ट्रक्चर आहे? 5+3+3+4 म्हणजे काय? तर बघा की वेगवेगळ्या स्टेजेस झाल्या. फर्स्ट स्टेज होती ती 5, नंतर 3, नंतर 4. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गुरुकुल सिस्टीम द रिलेशनशिप बिटवीन टीचर अँड स्टुडंट वॉज बेस्ड ऑन. फर्स्ट ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस, सेकंड ऑप्शन आहे बिझनेस इंट्रॅक्शन, थर्ड ऑप्शन आहे गुरु शिष्य ट्रॅडिशन, फोर्थ ऑप्शन आहे सॅलरी बेस्ड टीचिंग. तर काल आपण गुरुकुल सिस्टीम पण बघितलं आहे ॲन्सेंटमध्ये. याचे राईट आन्सर काय असेल? राईट आन्सर आहे गुरु शिष्य ट्रेडिशन, गुरु शिष्य परंपरा. त्या काळामध्ये जे विद्यार्थी होते ते गुरूंच्याकडे शिक्षण घेत होते, जीवनमूल्य शिकत होते आणि यामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. यामध्ये फक्त आदर शिस्त यावर सगळं शिक्षण आधारित होतं, गुरुकुल सिस्टीम. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द मेजर इश्यू इन द इंडियन एज्युकेशन सिस्टीम. सगळे मेजर इश्यूज आपण काल डिस्कस केले आहेत. कालचं लेक्चर जर व्यवस्थित केलं असेल तर या क्वेश्चनचा आन्सर ॲक्युरेट माहिती असणार आहे तुम्हाला. तर बघा ऑप्शन काय आहेत, जेंडर इनइक्वॅलिटी मीन्स जेंडर डिस्पॅरिटी, सेकंड ऑप्शन आहे रिजनल इनबॅलन्स, थर्ड ऑप्शन आहे लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, फोर्थ ऑप्शन आहे ऑल ऑफ दी अबाव. तर बघा याचं राईट आन्सर काय असेल? जसं की काल आपण डिस्कस केलं की याचं राईट आन्सर काय आहे, ऑल ऑफ दी अबाव. जेंडर इनइक्वॅलिटी पण आहे, रिजनल इनबॅलन्स पण आहे आणि लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फर्स्ट नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन NPE वॉज इंट्रोड्युस्ड इन. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फर्स्ट कधी इंट्रोड्यूस झाली? राष्ट्रीय शिक्षण धोरण कोणत्या वर्षी आली? तर याचं आन्सर, योग्य आन्सर आहे 1968. हे राईट डाऊन करून ठेवा. NPE फर्स्ट कधी आली आहे? 1968. आणि कोठारी कमिशननं याची शिफारस केली होती आणि याचा मेन फोकस काय होता? राष्ट्रीय एकात्मकता, विज्ञान तंत्रज्ञानाचे विकास. कोठारी कमिशननं शिफारस केली होती आणि फर्स्ट टाइम कधी आली? 1968. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द 3 टायर स्ट्रक्चर ऑफ द इंडियन एज्युकेशन सिस्टीम. कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. तर याचा ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे प्रायमरी, हायर सेकंडरी, वोकेशनल. सेकंड ऑप्शन आहे प्रायमरी, सेकंडरी, हायर एज्युकेशन. थर्ड ऑप्शन आहे प्रायमरी, कॉलेजिएट, वोकेशनल. फोर्थ ऑप्शन आहे प्री प्रायमरी, प्रायमरी, हायर एज्युकेशन. तर विचार करून आन्सर द्या, याचं राईट आन्सर काय असेल? तर याचं राईट आन्सर आहे प्रायमरी, सेकंडरी, हायर एज्युकेशन. प्राथमिक, माध्यमिक आणि प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण. प्राथमिक म्हणजे 1ली ते 8वीपर्यंत, माध्यमिक उच्च माध्यमिकमध्ये 9वी ते 12वीपर्यंत आणि हायर एज्युकेशनमध्ये डिग्री. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रोव्हिजन ऑफ फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन इज फॉर विच एज ऑफ ग्रुप.
आपण RTE 2020 आर्टिकल 21 याचा आन्सर आपण काल बघितला. ऑप्शन बघा, 3 to 10 years, 5 to 15 years, 6 to 14 years, 7 to 16 years. चला राईट आन्सर पटकन सांगा, काय असेल याचं राईट आन्सर? याचं राईट आन्सर काय आहे? 6 to 14 years. आणि आर्टिकल 21A सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट वॉज द मेन स्लोगन ऑफ द कोठारी कमिशन 1964 to 66? फर्स्ट ऑप्शन आहे एज्युकेशन फॉर ऑल. सेकंड ऑप्शन आहे नॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन. थर्ड ऑप्शन आहे इक्वल एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट. फोर्थ ऑप्शन आहे एम्प्लॉयमेंट फॉर ऑल. सो याचं राईट आन्सर काय आहे? आपण आत्ताच क्वेश्चन बघितले, त्याच्यामध्ये पण डिस्कस केलं. कोठारी कमिशनचा फोकस कशावर होता? याचं राईट आन्सर आहे इक्वल एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट. समान शिक्षण, राष्ट्रीय विकास, समानता आणि गुणवत्ता. एज्युकेशन फॉर अ नॅशनल डेव्हलपमेंट. फ्रेंड्स, मी जे काही हे सांगते क्वेश्चन डिस्कस करताना, आन्सर डिस्कस करताना, ते राईट डाऊन करून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या रिलेटेडच क्वेश्चन येऊ शकतात, क्रॉस क्वेश्चन याच्यावरती. कोठारी आयोग 1964 to 66. तर त्याचं स्लोगन काय होता? इक्वल एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट, एज्युकेशन फॉर अ नॅशनल डेव्हलपमेंट. आणि फोकस कशावर होता? समानता आणि गुणवत्ता. आणि या कमिशनचं स्ट्रक्चर कसं होतं? 10+2+3. आत्ताचं स्ट्रक्चर काय आहे? 5+3+3+4. हे कशाचं आहे? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. कन्फ्युजन करायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन मीन्स? फर्स्ट ऑप्शन आहे एज्युकेशन ओनली इन सिटीज. सेकंड ऑप्शन आहे प्रोव्हाइडिंग प्रायमरी एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन. थर्ड ऑप्शन आहे ओनली एक्सपान्शन ऑफ हायर एज्युकेशन. फोर्थ ऑप्शन आहे यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन स्कूल्स. तर युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन आपण कन्सेप्ट क्लिअर केली आहे. याच्यापर्यंत तुम्ही आन्सर देऊ शकता. युनिव्हर्सलायझेशन म्हणजे काय? सार्वत्रिकरण. याचं राईट आन्सर काय आहे? प्रोव्हाइडिंग प्रायमरी एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन. सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे. कोणालाही शिक्षणापासून वंचित राहायला लागू नये यासाठी स्कीम्स आणला होता. त्या पण आपण काल डिस्कस केल्या होत्या. सर्व शिक्षा अभियान, पोषण आहार, मिड डे मील. ओके, सो चला नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द अडल्ट्स एज्युकेशन प्रोग्राम? What is the main objective of the adults education program? ऑप्शन बघा. फर्स्ट ऑप्शन आहे टू टीच लिटरसी टू इलिटरेट अडल्ट. सेकंड ऑप्शन आहे फ्री एज्युकेशन फॉर अ चिल्ड्रन.
थर्ड ऑप्शन आहे टीचर ट्रेनिंग. फोर्थ ऑप्शन आहे वोकेशनल एज्युकेशन. त्याचं आन्सर काय असू शकतं? क्वेश्चन आणि आन्सर बघितलं तरी समजून जाईल. बघा आता सेकंड ऑप्शन काय आहे, फ्री एज्युकेशन फॉर अ चिल्ड्रन. अडल्ट एज्युकेशनचं विचारलं आहे, सो चिल्ड्रनचं तर ऑप्शन येऊ शकत नाही. अडल्ट्स आणि टीचर्स हे पण नाही होऊ शकत. आता फर्स्ट असेल की लास्ट असेल? तर याचं राईट आन्सर काय आहे? टू टीच लिटरसी टू इलिटरेट अडल्ट्स. निरक्षर जे लोक आहेत त्यांना लिहायला वाचायला शिकवणं, मूलभूत ज्ञान देणं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच इयर वॉज द नॅशनल लिटरसी मिशन लॉन्च्ड? फर्स्ट ऑप्शन आहे 1982, 1988, 1992, 2001. तर याचं राईट आन्सर काय आहे? 1988. नॅशनल लिटरसी मिशन राष्ट्रीय साक्षरता अभियान 1988मध्ये सुरू झालं आणि जे 15 ते 35 वयोगटातील निरक्षर आहेत त्यांना साक्षर बनवणं हे या अभियानाचं मुख्य कार्य होतं. आणि हे सगळं जनसहभागातून चालवलं गेलं होतं. नॅशनल लिटरसी मिशन 15 ते 35 वयोगटातील निरक्षरांना साक्षर बनवायचं मिशन होतं आणि हे सगळं जनसहभागातून चालवलं गेलं होतं 1988मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986 लेड स्पेशल एम्फॅसिस ऑन. फर्स्ट ऑप्शन काय आहे? टेक्निकल एज्युकेशन. सेकंड ऑप्शन आहे वुमन्स एज्युकेशन अँड इक्वॅलिटी. थर्ड ऑप्शन आहे फॉरेन एज्युकेशन. फोर्थ ऑप्शन आहे प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन. NPE 1986 आहे, त्यामध्ये कोणत्या बाबीवर लक्ष दिलं गेलं? तर याचं राईट आन्सर आहे वुमन्स एज्युकेशन अँड इक्वॅलिटी. याचं राईट आन्सर आहे वुमन्स एज्युकेशन अँड इक्वॅलिटी. ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी शिक्षण आणि समानता हे मेन फोकस होतं. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, द राईट टू एज्युकेशन ॲक्ट RTE वॉज एनॅक्टेड इन विच इयर? कोणत्या वर्षी लागू झाला RTE ॲक्ट? RTE ॲक्ट 2009, आर्टिकल 21E. आपण कालपासून हे आन्सर बघत आहे, तर याचं राईट आन्सर आहे 2009. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द 5+3+3+4 न्यू स्ट्रक्चर ऑफ एज्युकेशन इज प्रपोज्ड इन. याचं पण करेक्ट आन्सर तुम्हाला माहीत आहे. फर्स्ट ऑप्शन आहे NPE 1968. सेकंड ऑप्शन आहे NPE 1986. थर्ड ऑप्शन आहे NPE 1992. फोर्थ ऑप्शन आहे NPE 2020. तर याचं राईट आन्सर काय आहे? सांगा लवकर. NPE 2020.
5 + 3 + 3 + 4. काल पण आपण हे स्ट्रक्चर डिस्कस केलं होतं. पूर्व प्राथमिक, प्री प्रायमरी 5 वर्ष, 5 वर्ष प्री प्रायमरी आणि पहिली दुसरी. 3 वर्ष काय, 3री ते 5वी. त्याच्या पुढची 3 वर्ष काय, 6वी ते 8वी. आणि नंतरची 4 वर्ष काय, 9वी ते 12वी. तर हे आहे 5 + 3 + 3 + 4 स्ट्रक्चर, ज्याचा की स्टुडंट्सला शारीरिक मानसिक असं सुटेबल असं स्ट्रक्चर केलं गेलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच कमिशन रेकमेंडेड द 10 + 2 + 3 स्ट्रक्चर ऑफ एज्युकेशन. हे फर्स्टचं स्ट्रक्चर होतं. मगाशी पण मी एका क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत कोठारी कमिशन, मुदालियर कमिशन, राधाकृष्णन कमिशन, हंटर कमिशन. चला आठवून बघा, मगाशी मी याचा आन्सर सांगितलं आहे. 1964 to 66 कोणतं कमिशन होतं? याचं राईट आन्सर आहे कोठारी कमिशन. 1964 to 66. तर यांनी 10 + 2 + 3 म्हणजे पहिले 10 वर्ष शालेय शिक्षण, 2 वर्ष उच्च माध्यमिक आणि 3 वर्ष डिग्री. ओके, सो हे सगळे आज आपण टोटल 20 क्वेश्चन डिस्कस केले आहेत. हे सगळे क्वेश्चन नीट करा. खूप इम्पॉर्टंट आणि खूप असे क्वेश्चन एकमेकाशी रिलेटेड आहे ज्यामुळे तुमचं स्टडी होत आहे. सो जे काही तुम्ही MCQ सॉल्व करत आहात त्याचे नोट्स पण तयार करा. त्याच्या रिलेटेड एक्स्ट्रा पॉईंट्स जे मी सांगते ते पण नोट डाऊन करत चला. आणि आज आपण हे MCQ जे बघितले हे सगळ्यांनी व्यवस्थित प्रिपेअर करून नोट्स तयार करून ठेवा. आणि अजून आपण या रिलेटेड एक्स्ट्रा क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यासाठी मी टेस्ट सिरीज डिझाईन करत आहे. ते एक्स्ट्रा क्वेश्चन तुमच्यासाठी टेस्ट सिरीजमध्ये असतील. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट डिस्कस करणार आहे. सो ज्यांना पण हे लेक्चर्स आवडले असतील आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. बाय बाय. हॅव अ गुड डे.